मंडळी नमस्कार। तर आज आपल्याला रेसिपी बघायची आहे, ती बाहेर गाडीवरती झणझणीत अशी अंडा भुर्जी मिळते त्याची। तर चला मग पटकन रेसिपी बनवून घेऊया। काय काय साहित्य लागतं ते पण बघून घेऊया। त्याच्यासाठी बघा मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि 6 अंडी घेतलेली आहेत। तर आता या मिरच्या आणि कांदे टोमॅटो आपण व्यवस्थित असं चिरून घेऊया। मिरच्या मी बारीक चिरलेल्या आहेत, कांदा टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही म्हणणार अंडा भुर्जी काय, आपण बनवतोच ना अंडा भुर्जी, किती सोपी रेसिपी आहे। हो सोपीच आहे, पण थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण जी बाहेर गाडीवरती खातो त्या टाइप मध्ये भुर्जी आपण आपली म्हणजे घरी बनत नाही। तर मी त्या टाइपची भुर्जी तुम्हाला दाखवत आहे, जी बाहेर गाडीवरती मिळते तशी। तर आपण तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेलामध्ये आपण आता मिरची, कांदा, टोमॅटो एकत्रच घालणार आहे। तर मी घालून घेते आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत, कांदा हलका सोनेरी रंगाचा झाला की मग आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत। तोपर्यंत आपण कांदा व्यवस्थित परतून घेऊ। आता कांद्यामध्येच मीठ पण घालून घ्यायचं आहे। तर मी मीठ घालून घेतलेलं आहे कांद्यामध्ये, त्याच्याने कांदा लवकर मऊ होतो, टोमॅटो पण शिजायला मदत होते मीठ घातल्याने। तर बघा आपला आता कांद्यांचा रंग बघा सोनेरी कलर मध्ये झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मी 1 चमचा हळद घातलेला आहे, 1 ते 2 चमचे मी आगरी कोळी मसाला घातलेला आहे, 1 ते 2 चमचे मी लाल तिखट घातलेला आहे। तुम्हाला कशी चव पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घालायचंय। आणि अर्धा चमचा मी धने जिरे पावडर घातलेला आहे। तुम्हाला आणखी तिखट झणझणीत हवं असेल तर तुम्ही तिखट किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आणि बघा आपले मसाले व्यवस्थित आता भाजून झालेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये अंडी फोडून घालून घेऊया। तर मी सगळे अंडी घालून घेते, 6 अंडी घेतलेली होती मी। तर आपण ती अंडी घालून घेऊया। आणि तुम्हाला पुढे कळेलच की मी काय ट्रिक वापरते, की बाहेर आपण जी गाडीवरती भुर्जी खातो ती एकदम सरसरीत आणि अशी मोकळी एकदम झालेली असते। तर तुम्हाला तीच ट्रिक्स दाखवायची होती। तर हे बघा आता पहिले याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता ही मिक्स झालेली आहे व्यवस्थित। तर आता जो आपल्याकडे पावभाजीचा स्मॅशर असतो त्याच्याने ही भुर्जी पूर्ण स्मॅश करून घ्यायची। हीच ती ट्रिक आहे ज्याच्याने आपली भुर्जी एकदम सरसरीत होते। तर बघा एकदम म्हणजे कुठेही असं तिचे गोळे झालेले नाहीयेत भुर्जीचे, एकदम सरसरीत अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे एकदम भुर्जी। आणि मग ती खायलाही एकदम चविष्ट लागते। बघा किती छान अशी झालेली आहे भुर्जी आपली। तर आता कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं हलवून तिला मध्यभागी एकत्र एका ठिकाणी अशी करून घेऊया। आपल्याला साईडने आता पाव लावायचे आहेत, जशी आपल्याला गाडीवरती मिळते त्या हिशोबाने। तर आता याप्रमाणे असे मी पाव लावून घेते, म्हणजे आपले पाव पण गरम राहतील आणि भुर्जी पण गरम राहील। तर एकदम टेस्टी अशी झणझणीत अशी आपली गाडीवरची भुर्जी पाव आपली रेडी झालेली आहे। तर बघा किती छान दिसत आहे। आणि नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, नक्की बनवून तुम्ही पण खा, अतिशय टेस्टी लागते आणि झणझणीत लागते गरमागरम अशी भुर्जी। नक्की तुम्ही ट्राय करा आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या मग जेवायला। श्री स्वामी समर्थ।